व्यक्त करतो आणि यानंतर वडार समाजाचे महाराष्ट्राची बुलंद तोफ दयाभाऊ विरकल हे आपल्याला मार्गदर्शन करतील. छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रणाम. अजातशत्रू म्हणतात, दिलदार म्हणताय, दयावान म्हणताय, प्रत्येकाच्या सुखदुःखात धावणारा कार्यकर्ता म्हणताय, अशा त्या माझ्या जवळच्या तो समाजासाठी प्रत्येक समाजासाठी कधी काम करताना, सामाजिक काम करताना समाज नाही पाहिलं, जात नाही पाहिली, धर्म नाही पाहिले, तो एक दानशूर असं कार्यकर्ता आमचा अनिल अण्णा पवार यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याचा मी या ठिकाणी प्रथमतः निषेध व्यक्त करतो. बऱ्याच आता वक्त्यांनी या ठिकाणी त्यांचे विचार व्यक्त केले. प्रशासनाच्या या बिल्डिंग समोर हल्ला होतोय याच्यापैकी आणखीन दुर्दैवी बाब कुठली? भर दिवसा मी तर म्हणतो मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचं काम करतोय, परंतु या ठिकाणी कुठला पक्ष न पाहता जर आज अनिल अण्णा पवार सारख्या कार्यकर्त्यावर हल्ला होतो, उद्या तुमच्यावर का होणार नाही? तर माझी त्या नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांना विनंती आहे, हा मोर्चा उलट त्यांनी काढला पाहिजे, हा बंद त्यांनी पुकारला पाहिजे. जर आज अनिल अण्णा पवार सारखा कार्यकर्ता, वडार समाजातील हा कार्यकर्ता उदयोन्मुखी असं आमचं नेतृत्व या ठिकाणी चेपण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे, तर अशा वेळेस हा वडार समाज गप्प बसणार नाही. हा समाज कधी कोणाच्या नादाला लागणार नाहीये. आता आमच्या तानाजीरावांनी सांगितलं की आम्हाला गुन्हेगार म्हणून इंग्रजांनी जाहीर केले ते, आणि मग इथे दगड फोडणारा हा समाज जर रस्त्यावर उतरला तुमची डोकी फोडायला किती वेळ लागेल आम्हाला? म्हणून माझी प्रशासनाला विनंती राहील, आम्ही शांत आहोत म्हणजे आम्ही संत नाही, लक्षात ठेवा. आम्ही गांडू नाही. ज्यावेळेस आम्ही रस्त्यावर येऊ ना, तर आमच्या वडार समाजाचा सुटकीचा फटका काय असतो, आमच्या हातोड्याचा काय फटका असतो तो आम्ही दाखवून देऊ. जर वडार समाजाच्या या माध्यमातून गेली अनेक वर्ष या भागातून सामाजिक कामे करणारा हा आमचा कार्यकर्ता आज कुठं त्याला इथे संधी मिळेल नेतृत्व करण्याच्या, त्याच्यावर तुम्ही जर असा घाला घालता, हा अगदी नौखी पोर आहेत म्हणतात, याचा अर्थ त्याच्या मागचा नक्की कुठे मास्टर माइंड असणार आहे की ज्याला जलशी निर्माण झाली, चांगलं नेतृत्व पुढे चाललंय, अशा नेतृत्वाला कसं चेपायचं हा प्रयत्न ह्या कोणातरी राजकीय व्यक्तीचा डाव असणार आहे. तर त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो. अण्णाबाबत सांगायचं तर बऱ्याच नेत्यांनी आता वक्त्यांनी सांगितलं, अण्णा फक्त इंदापूरपुरता मर्यादित नाहीये, कारण अनेक घटना काही घडल्यात ह्या भागामध्ये. ऍक्सिडेंट असेल, कोणाचं काही बरं वाईट झालं असेल, तर मी पुण्यावरून फोन केला की अण्णा असा मध्ये एक प्रकार घडला, कुडवाडीच्या रोडला कुठे ऍक्सिडेंट झाला आणि ती गाडी अक्षरशः पलटी होऊन अशी खड्ड्यामध्ये पडली होती. रात्रीच्या वेळेस अण्णा तिथं कुठल्या गावावरून परत येतो, पाहता तर गाडी ही झाली. त्यांनी पाहिलं हा कुठल्या गावचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे. त्वरित आपल्या कार्यकर्त्यांसहित जाऊन ती गाडी बाहेर काढून त्या जखमी लोकांना आणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि त्यांना नेमका पत्ता सांगता आला फक्त माझ्या भागातला वडारवाडी म्हणून. पुण्यातली वडारवाडी म्हटले की अण्णांनी पहिला मला फोन केला, भाऊ म्हणते असा प्रकार घडलाय, इथं अपघात झाल्याने 2 मुलं खूप भयानक गंभीर असे जखमी झाले, त्यांची गाडी पूर्णपणे नेस्तनाबूत झाली. तर त्या रातोरात आम्ही रात्री 1-1:30 वाजताचा प्रकार घडला होता. म्हणजे त्या 1-1:30 वाजता अण्णांनी फोन केल्यानंतर मी त्या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांना कळवलं. त्यांनी सांगितलं आमचेच मुलं आहेत. तर त्यानंतर त्यांना तिथून मी पुण्याहून पाठवण्याची व्यवस्था केली आणि इथं रात्री अण्णा अख्खी रात्र त्या ठिकाणी थांबलाय. त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि त्या दोन्ही गंभीर जखमींना त्यांनी त्या ठिकाणी नीट करण्याचा प्रयत्न केला, दुरुस्त करण्याचा प्रयत्न. त्यानंतर ती गाडी देखील पोलिसांच्या प्रशासनाच्या ताब्यातनं, पोलिसांच्या मदतीने त्यांच्या ताब्यात देण्याचा देखील प्रयत्न करून एक चांगलं काम करणारा कार्यकर्ता होता, एक चांगलं काम करणारा आमचा हा कार्यकर्ता. आणि जर तुम्ही अशी भ्याड आले करत तोंड बांधून दम आहे या ना समोर, या वडऱ्याच्या हातातली ताकद कळत तुम्हाला, एका फटक्यामध्ये तुमचा जीव नाही घेतला तर वडऱ्याची आवाज सांगणार नाही. आणि मग असं असताना ह्या ठिकाणचे नगरसेवक झोपलेत कशा हा प्रश्न पडलाय. केंद्रामध्ये भाजपाची सत्ता, राज्यामध्ये भाजपाची सत्ता, आणि त्यात भाजपाच्या नगरसेवकांनी या ठिकाणी हल्ला होता. बाकीच्यांनी काय बांगड्या भरल्यात काय? या ना रस्त्यावर. आज जर अण्णावर हल्ला होतोय तर उद्या तुमच्यावर का नाही होणार? आणि ते देखील तुमच्या नगरपालिकेच्या या आवारामध्ये जर दिवसा ढवळ्या जर अशा प्रकारचे खुनी हल्ले होत असतील तर याच्यासारखं हिजडीची आवला तुमची दुसरी कुणीला लक्षात ठेवा. म्हणून माझ्या या प्रशासनाला विनंती वजा सूचना राहील, पोलीस प्रशासनाला देखील सूचना राहील, विनंती राहणार नाहीये. 2 दिवस झाले या ठिकाणी मारेकऱ्यांना तुम्ही अटक करू शकत नाही. तुम्हाला या भागातले गुन्हेगार कोण आहेत ते सीसीटीव्ही फुटेज आहेत. एका मुलीवर अन्याय झाला होता, त्याचा त्या माणसाने मारुती कांबळे एवढ्या जलद गतीत त्या ठिकाणी पोलीस प्रशासन जाऊन त्यांनी त्या ठिकाणी छडावा. पण का? तर पब्लिक रस्त्यावर उतरलं म्हणून.
मग तुम्ही इथं आम्हाला उतरायची वाट पाहताय का? आमची डोकी भडकवण्याची वेळ बघताय का अण्णावर आणखी कुठला हल्ला होण्याची वाट बघताय? हे पोलीस प्रशासनाला माझा प्रश्न राहील. संबंधित पोलीस स्टेशनच्या पीआयना माझी विनंती आहे, आपण ताबडतोब या ठिकाणी यावं, हे आमचं निवेदन स्वीकारावं. 2 दिवसात जर आरोपी अटक झाले नाहीत, या ठिकाणी वडार पॅंथर संघटनेच्या वतीने मी स्पष्ट इशारा देतोय की आम्ही नुसतं बंद करणार नाही, तर आमचा तीव्र असा रास्ता रोको राहणार, लक्षात ठेवा. म्हणून माझी सर्व बांधवांना विनंती आहे, जोपर्यंत अनिल अण्णासारखा एक लोकप्रतिनिधीवर हल्ला होतोय, तर तुम्हा आम्हा सर्वसामान्य जनतेचं काय, हे माझ्या आया बहिणींचं काय, ह्या रस्त्यावर खोल्या मिळू शकतील का, आमचा युवक रस्त्यावर खोल्या मिळू शकेल का? तर आपण या सर्व विचार करता प्रशासनाला माझी या ठिकाणी सूचना राहील, 2 दिवसामध्ये आरोपी अटक करावेत. अन्यथा वडार पॅंथर संघटनेच्या माध्यमातून आमचे कार्याध्यक्ष, या भागातली विद्यमान नगरसेवक, लोकप्रिय नगरसेवक अनिल अण्णा पवार यांचा जो भ्याड हल्ला झाला, त्याच्या आरोपींना अटक करा. अटक केल्यानंतर त्यांच्यावर योग्य अशी कारवाई करा, त्याच्यावर मोकांतर्गत कारवाई करा की जेणेकरून भविष्यामध्ये दुसरे कोणी धजावणार नाही, अशा प्रकारची डेअरिंग या आवारात करण्याची. लोकप्रतिनिधीचा आवार म्हणता येते, तिथं जनतेचं काम केलं जातं, त्या भागामध्ये अशा हल्ले होत असतील तर ही दुर्दैवी बाब, ही लोकशाहीची गळचेपी करण्याचा हा एक प्रकार दिसतोय. गळचेपी कुठे संपवण्याचा प्रकार करतो. आम्ही संविधानाने चालणारे लोक आहोत, आम्ही बाबासाहेबांच्या विचाराने चालणार आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारे लोक आहोत. आम्ही छत्रपती शिवाजीच्या महाराजांच्या काळामध्ये देखील त्यावेळेस वडार समाज आघाडीवर असं ते लक्षात ठेवा. हे किल्ले बांधले गेले, गड बांधले गेले, हे वडारांच्या हातावर बांधले गेलेत. आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आज आमच्या समाजावर अशा प्रकारचे हल्ले होत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. हे आंदोलन आणखी तीव्र कसं करता येईल याच्यासाठी आमचा प्रयत्न राहील. म्हणून पोलीस प्रशासनाला माझी ज्या ठिकाणी जाहीर सूचना राहील, 2 दिवसामध्ये आरोपी अटक न झाले तर 2 दिवसात आम्ही पुन्हा एकदा रास्ता रोको करून या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वडार. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माननीय प्रदीपदादा गारटकर या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील.